नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय बिगिनर फ्रेंडली 3 वेगवेगळ्या प्रकारचे कॅनव्हास पेंटिंग्स बघणार आहोत। तुम्हाला जर पेंटिंगची आवड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने ॲक्रेलिक कलर्स वापरून आपण कॅनव्हास पेंटिंग कशा पद्धतीने करायचं ते मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर केलेलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। मी सगळ्यात पहिल्यांदा इकडे कॅनव्हास शीट घेतलेला आहे। तुम्ही डायरेक्टली लोकल शॉपमधून कॅनव्हास घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही कॅनव्हास ऑर्डर करू शकता। कुठल्याही साईजचा तुम्ही कॅनव्हास घेऊ शकता। शक्यतो सुरुवातीला छोट्या साईजचा कॅनव्हास घेतलात तर सोपं पडेल। त्यासाठी मी पेन्सिलनी आधी रँडम अशा लाईन्स काढणार आहे आणि चेक्स पॅटर्न जो असतो किंवा ब्लॉक्स आपण म्हणू शकतो तर अशा पद्धतीचा पॅटर्न मी इकडे तयार करते आहे। फक्त ज्या लाईन्स आहेत तर त्या मी थोड्याशा वेव्ह लाईन्स किंवा रिदमॅटिक लाईन्स ज्याला आपण म्हणतो तर तशा मी इकडे काढलेल्या आहेत आणि मी फक्त वेगवेगळे कलर्स या ब्लॉक्समध्ये भरणार आहे। अशा प्रकारचं कॅनव्हास पेंटिंग करतानाचं एक टेक्निक आहे ते म्हणजे कुठलाही कलर जेव्हा तुम्ही निवडता तर तो कलर एका ब्लॉकमध्ये दिल्यानंतर ठराविक अंतर सोडून तुम्ही तोच कलर वेगवेगळ्या ब्लॉक्सना वापरू शकता। त्यामध्ये सुद्धा अल्टरनेट पॅटर्न किंवा रँडम पॅटर्न जसा मी आत्ता इकडे घेतला आहे तसा तुम्ही करू शकता। त्यामुळे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा ग्रीन, त्याच्यानंतर ऑरेंज, ब्लू, रेड असे पॅटर्न्स घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ज्या लाईन्स आपण तयार केल्या होत्या तर त्या लाईन्सना मी व्हाईट कलर पेन वापरून पूर्ण आउटलाईन करून घेणार आहे। तुम्ही इकडे व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरून सुद्धा 0 नंबरच्या ब्रशनी या लाईन्स तयार करू शकता। पण तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही हा व्हाईट कलर पेन वापरू शकता। सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत किंवा तुम्हाला लोकल मार्केटमध्ये सुद्धा या गोष्टी आरामात मिळू शकतील। त्यामुळे अशा पद्धतीने आपली पहिली कॅनव्हास पेंटिंग आयडिया तयार झालेली आहे। दुसरी कॅनव्हास पेंटिंग आयडिया जी आहे तर ही जी आयडिया आहे यामध्ये मी बॅकग्राऊंडला प्लेन एकच कलर देणार आहे आणि तो म्हणजे येलो ॲक्रेलिक कलर। आणि त्यानंतर स्केच पेनचा वापर करून मी थोडंसं डूडल आणि थोडंसं डेकोरेटिव्ह फॉर्ममध्ये स्वर्ल पॅटर्न्स वापरून मी इकडे झाड काढणार आहे। आणि व्हाईट ॲक्रेलिक कलर्सचे छोटे डॉट दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपलं दुसरं कॅनव्हास पेंटिंग तयार झालेलं आहे। आता तिसरी आयडिया जी आहे तर त्यासाठी मी लीफ पॅटर्न घेतलेला आहे आणि हा जो लीफ पॅटर्न आहे तर जेवढा माझा कॅनव्हास आहे तेवढं मोठं मी हे पान काढलेलं आहे आणि हे संपूर्ण जे पान आहे तर त्या पानामध्ये मी ग्रीन कलरच्या वेगवेगळ्या शेड्स वापरलेले आहेत। या कॅनव्हास पेंटिंगचं बॅकग्राऊंड मी व्हाईटच ठेवणार आहे। तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला कॅनव्हास पेंटिंगचा प्रवास सुरू करायचा असेल तुमचा तर तुम्ही अशा पद्धतीची अतिशय सोपी बेसिक डिझाईन्स काढून तुम्ही कॅनव्हास पेंटिंग करू शकता आणि यामुळे तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढेल आणि एक खूप छान असं आर्टवर्क करण्याचं समाधान देखील तुम्हाला मिळेल। काही लाईन आणि व्हाईट कलर पेननी मी डॉट्स काढणार आहे आणि अशा पद्धतीने आपली तिन्ही कॅनव्हास पेंटिंग्स तयार झालेली आहेत। यामध्ये वापरलेले जे कलर्स आहेत ते खूप व्हायब्रंट दिसत आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।